अंबरनाथमध्ये 200 संशयित बोगस मतदार पोलिसांनी ताब्यात घेतलेत। सगळे बोगस मतदार यांची आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। आधार आणि पॅन कार्डच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। बोगस मतदार कोणत्या सांगण्यावरून आले होते आणि कोणासाठी मतदान करणार होते याबाबत पोलीस सविस्तर चौकशी करतायत। भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून काल रात्री अंबरनाथमध्ये जवळपास 200 बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत भिवंडीवरून आलेले काही नागरिक कोसगाव परिसरातील एका सभागृहात आढळण्यात आले। त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं। रात्रीच्या सुमारास अंबरनाथ पश्चिम मधील कोसगाव परिसरामध्ये एका सभागृहाजवळ 200 नागरिक या ठिकाणी बोगस मतदान करण्यासाठी आल्याची माहिती काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळाली। त्यानंतर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना विचारले असता त्यांनी कुठल्या प्रकारची माहिती दिली आणि त्यांनी सदर ही माहिती अंबरनाथ पोलिसांना दिल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आता अंबरनाथ पोलिसांनी त्यांना जे 200 नागरिक आहेत त्यांना याच ठिकाणी जी अंबरनाथ पोलिसांची जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये त्यांना ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडनं सकलची चौकशी आहे ती सुरू आहे। त्यांच्याकडील असलेले आधार कार्ड आणि जे पॅन कार्ड जे आहेत त्यांच्याकडनं जमा केलेले आहे। हे जे 200 जण होते हे भिवंडीवरनं या ठिकाणी अंबरनाथमध्ये आलेले आहेत आणि खरंच ते बोगस मतदान करण्यासाठी आले होते का किंवा जर बोगस मतदान करण्यासाठी आले तर ते कोणासाठी मतदान करण्यासाठी आले होते याची जी चौकशी आहे ती अंबरनाथ पोलिसांकडनं सध्या केली जात आहे। मात्र चौकशी दरम्यान जर खरंच ते जर बोगस मतदान करण्यासाठी आले असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, अंबरनाथ।